नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरे आणि गावांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळते। शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक धरणे क्षमतेच्या उंबरठ्यावर किंवा त्याही पुढे भरली आहेत। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले। अशातच बुलढाणा जिल्ह्यातूनही चिंताजनक चित्र समोर आले। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले। जिल्ह्यात सुमारे 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या अतिवृष्टीमुळे तब्बल 84,000 हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले। पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, तूर, मका, कापूस तसेच विविध फळबागांना बसला असून अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 178 गावांना फटका बसलाय। काही ठिकाणी जीवितहानीचीही घटना घडली असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाला 24 तासांहून अधिक काळ उलटूनही शेतांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती यंदा उत्पादन येणार की नाही अशी भीती व्यक्त केली जाते। या संपूर्ण परिस्थितीची अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांच्याकडून। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। सध्या आपण मलकापूर तालुक्यातील दाताळा शिवारामध्ये आहे आणि सध्या मी एका पपईच्या शेतामध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। जवळपास पावसाची नोंद ही 130 मिलीमीटर या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। 84,000 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं आहे आणि 178 गावांना याचा फटका बसलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा पाहायला मिळते। पावसाला उलटून या ठिकाणी 24 तास झालेला आहे, मात्र तरी सुद्धा अजूनही पाण्याचा या ठिकाणी निचरा झालेला नाही आहे। आपण सध्या मलकापूर शिवारातील या ठिकाणी दाताळा असलेल्या शिवारातील एका शेतामध्ये आहे। सध्या मी एका शेतामध्ये उभा आहे आणि या शेतामध्ये पाहायला मिळतं की गुडघाभर पाणी या ठिकाणी सध्या बी पाहायला मिळते। ही जी पपईच्या शेतामध्ये आहे आणि पपईची ही जी बाग आहे ही जवळपास 4 एकर आहे, मात्र या पाण्यामुळे ही पपईची बाग पूर्णपणे आता सध्या खराब झालेली आहे। आपण पाहू शकतो की आता या पपईच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळते। त्यामुळे ही शेत पूर्णपणे या ठिकाणी कामातून गेलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे आता फळ येणार नाही किंवा ही पूर्णपणे बाग या ठिकाणी सडणार आहे। या ठिकाणी सोयाबीन आहे, ज्वारी आहे, कपाशी आहे, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आता मागणी जोर धरायला लागली आहे की तात्काळ शासनाने या ठिकाणी पंचनामे करावे आणि जे नुकसान झालेले आहे त्याची शासनाने या ठिकाणी भरपाई करून द्यावी अशी मागणी आता सध्या जिल्ह्यामध्ये जोर धरायला लागलेली आहे। प्रशासनाने सध्या आजही या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे। आजही या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी सावधान राहावं असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शिवाजी मामणकर, प्राईम टाइम महाराष्ट्र, बुलढाणा। धन्यवाद शिवाजी मामणकर या दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान संबंधित शेतकऱ्याने माझं 4 ते 4.5 लाखाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे मला सरकारकडून मदत मिळावी अशी आशा व्यक्त केली आहे। नेमकं काय म्हटलं गेलंय पाहूया। माझं नाव पराग नरेश नाफळे आहे। माझं हे शेत आहे, 7.5 एकर शेत आहे। 7.5 एकर शेतामध्ये आम्ही पपई लागवड केलेली आहे। 1.5 एकर मका आहे माझा। पण पाणी भरपूर झालं। पाणी झाल्यामुळे शेतातलं पाणी निघायला पर्याय नाही। नाली जी पाण्याची नाली जाणारी आहे, रोडची नाली, हे बंद आहे पुढे। मी वारंवार इतर सर्व अधिकारी व आपले आत्ताचे पालकमंत्री यांना पण, मकरंद अबा पाटील यांना पण निवेदन दिलेलं आहे। आतापर्यंत माझ्या निवेदनावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे व या पाण्यामुळे आता माझं हे खूप नुकसान झालेलं आहे आणि मला या टोटल वावराला म्हणजे पपई आणि हे बगीचा बनवण्यासाठी 4-4.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे। तरी शासनाने लवकरात लवकर आमची मदत करावी। पाणी इथून पाणी जायला नाली बंद असल्यामुळे हा आम्हाला प्रॉब्लेम येतो। नाली जर निघाली तर आमचं पाणी पूर्णपणे निघून जात। कसा पाऊस झाला जिल्ह्यात? जिल्ह्यात खूप पाऊस झाला सर। 10 इंच पाऊस झाला काल आणि परवा मिळून 10 इंच पाऊस झाला। पाणी न निघाल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने धोका अजून टळला नसल्याचं सांगत पुन्हा एकदा महत्त्वाचा इशारा जारी केला। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नाशिक आणि पुणे घाटमथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले।
अशाच अपडेट माहितीबद्दल आमच्यासोबत जोडले जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.